येवला शहरातील मुक्तिभूमी येथील सुरक्षा रक्षकाच्या जागेचा मुद्दा दिवसेंदिवस वाढत असून या मागणीकरता स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज येवल्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर लक्षवेधी उपोषण करण्यात आले। यावेळी मुक्तिभूमी येथे अनुसूचित प्रवर्गातीलच सुरक्षा रक्षक नेमावा अशी मागणी या उपोषणकर्त्यांकडून करण्यात आली असून मागणी मान्य न झाल्यास जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। येवला मुक्तिभूमीवर जो अनधिकृतरित्या राजकीय दबावपोटी जो सुरक्षा रक्षक अनुसूचित जातीच्या जागेवर अन्य व्यक्ती भरला गेला आणि त्याला हटवा म्हणून मागे आम्ही देखील 4 दिवस उपोषण केलं होतं। आम्हाला लेखी स्वरूपाचं पत्र देण्यात आलं आणि त्याला सांगितलं गेलं की बाबा त्याची आम्ही आता बदली केली, परंतु पुन्हा एकदा राजकीय दबाव वापरून त्या ठिकाणी त्याला पुन्हा एकदा अनधिकृतरित्या त्याची बदली त्याला तिथं पुन्हा भरण्यात आलं। जे लोक आंबेडकरी समाजाचे 8-8, 10-10 वर्षापासून प्रामाणिकपणे तिथं सेवा करत होते, काम करत होते, कुठल्याही प्रकारच्या त्यांच्या तक्रारी नव्हत्या, अशा लोकांना देखील त्या ठिकाणून हलवण्यात आला, त्यांच्या बदल्या करण्यात गेल्या। ज्या मागणीसाठी आम्ही उपोषण करत होतो, जी आमची वारंवार मागणी होती, अनुसूचित जातीच्या जागेवर अनुसूचित जातीमधलाच व्यक्ती द्या, परंतु राजकीय दबावापोटी त्यांनी ते काही केलं नाही। म्हणून आम्ही त्याचा पाठपुरावा तहसीलदार साहेब असतील, प्रांत साहेब असतील, जिल्हाधिकारी साहेब असतील यांना वेळोवेळी देत गेलो, परंतु तरी देखील काही फरक पडला नाही। आणि म्हणून मी पुन्हा एकदा 12 तारखेला तहसीलदार साहेबांना भेटलो आणि त्यांना लेखी पत्र दिलं की बाबा हे सगळे कुठले तरी मनमानी थांबवा। येवल्याच्या ऐतिहासिक भूमीत, येवल्याच्या ह्या मुक्तिभूमीमध्ये जर कदाचित असं जर होत असेल तर आंबेडकरी जनता हे सहन करणार नाही। आणि म्हणून समाजाचं लक्ष वेधण्यासाठी, तालुक्याचं लक्ष वेधण्यासाठी आणि अधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज एक दिवसीय लक्षवेधी उपोषण करत आहोत। आणि जरही आजच्या आमच्या उपोषणाकडे पुन्हा एकदा केराची टोपली दाखवली जात असेल, आजच्या उपोषणाला पुन्हा एकदा आम्हाला जर न्याय मिळणार नसेल तर हे आज ठिकाणी तालुक्यातून मोठमोठ्या स्वरूपात प्रत्येक गावचे आंबेडकर अनुयायी, भीमसैनिक किंवा बाबासाहेबांना मानणारे, मुक्तिभूमीवर प्रेम करणारे अनेक समाजातील लोक येऊन आम्हाला पाठिंबा देत आहे। आणि जर कदाचित पुन्हा आज आमच्या आंदोलनाला जर न्याय मिळाला नाही तर मात्र तालुक्यात आणि जिल्हाभरात तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही छेडू, हा आमचा इशारा आहे।